नमस्कार मुलांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण जे-एन-व्ही-एस-टी इयत्ता 6वी म्हणजेच नवोदय विद्यालयाची जी प्रवेश परीक्षा होते त्यासाठी 2 महिने उरले आहेत. तर त्या 2 महिन्यात काय करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता मी इथे काही मुद्दे लिहून घेतले तर हे काहीतरी महत्त्वाचे मुद्दे आहे, ज्या मुद्द्यावर आपण आता बोलणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे की अभ्यासाचे नियोजन करा. म्हणजेच काय की तुम्हाला दिवसातून 2-3 तास तरी अभ्यास करायचा आहे. विषयानुसार आपल्याला वेळ वाटून घ्यायचा आहे. जसं बौद्धिक क्षमता, अंकगणित आणि भाषा हे 3 विषय आहेत. तर या विषयानुसार आपल्याला वेळ वाटून घेऊन अभ्यासाचे असे नियोजन करायचे. दुसरं आहे बुद्धिमत्ता चाचणीवर भर द्या. याचा अर्थ काय की बुद्धिमत्ता चाचणीचा जो विषय आहे, या विषयावर एकूण 40 प्रश्न विचारले जातात आणि हा भाग 50 मार्काचा विचारला जातो. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे. या भागावर विशेष लक्ष द्या. बुद्धिमत्ता चाचणीवर एकूण 40 प्रश्न येतात आणि ते 50 मार्काचे. म्हणजे अर्धा पेपर हा बुद्धिमत्ता चाचणीवर असतो. तर यात काही टॉपिक्स आहेत जसं विचित्र घटक ओळखणे, पॅटर्न कंप्लीट करणे, सीरीज कंप्लीट करणे. तर हे जे काही टॉपिक आहे ते टॉपिक नीट समजून घ्या आणि त्यानंतर दिवसात कमीत कमी 10 ते 15 प्रश्नांचा सराव सुरू करा. दुसरा, तिसरा तिसरा पॉइंट आहे की गणिताची मजबूत करा. आता गणितात काही संकल्पना असतात. जसं गुणाकार, भागाकार आणि जे काही टॉपिक आहे, ते टॉपिक तुम्ही नीट समजून घ्या आणि त्यावर सुद्धा 10-15 प्रश्न रोज सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर काही चुकलं तर ते परत समजावून घ्या आणि परत सोडवा. तिसरा, चौथा आहे भाषा कौशल्य वाढवा. तर याचा अर्थ काय की तुम्हाला आता अजून एक सेक्शन असतो भाषा. तर हा भाषेचा सेक्शन किती मार्कासाठी असतो? यात 20 प्रश्न असतात 25 मार्कासाठी. तर यात आपल्याला काय करायचंय, की भाषासाठी तुम्हाला जे काही परिच्छेद विचारले जातात, ते परिच्छेद मागील वर्षाचे काही परिच्छेद असतील ते वाचून घ्या आणि त्यानंतर कसे प्रश्न विचारलेत ते बघा. आणि परत एकदा काही-काही प्रश्न हे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर असतात. तर आपण असं एक काम करू शकतो, की रोज 5 ते 10 समानार्थी शब्द किंवा 5 ते 10 विरुद्धार्थी शब्द हे याचं वाचन करू शकतो. तर भाषामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की वाचन. तुम्ही नीट रोज वाचन करा. 5वा पॉइंट आहे की मॉक टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिका. तर मॉक टेस्ट दिल्याने आपल्याला एक पेपर पॅटर्न समजतो, की कशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. तर याचा नक्की सराव करा, हे टाळू नका. 6वा आहे की आरोग्य आणि विश्रांती. तर यात काय छान जेवण करा. छान जेवण केल्याने मन प्रसन्न राहते आणि पुरेशी झोप घ्या. त्याने आपलं काय मन प्रसन्न राहते आणि अभ्यास करायची इच्छा होते. आणि 7वं आहे की आत्मविश्वास ठेवा. तर या 7 मुद्द्यांकडे नीट लक्ष द्या आणि छान अभ्यास करा आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आम्ही जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6वी ची जी प्रवेश परीक्षा आहे, त्या प्रवेश परीक्षेचा एक ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे. तर त्या कोर्सचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये आणि हा कोर्स तुम्ही सहज आपल्या मोबाईलवरही बघू शकता आणि जर तुमचे अजून काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर हा व्हिडिओ इथेच संपतोय. धन्यवाद.